सध्या बाजारामध्ये ठिकठिकाणी क्रिसमसच्या निमित्ताने आणि नववर्षाच्या निमित्ताने खूप वेगवेगळ्या पद्धतीच्या वस्तू आलेल्या आहेत। इतकंच नाही तर खूप वेगवेगळ्या पद्धतीच्या ऑफर्स सुद्धा चालू आहेत। चला त्यावरच एक नजर टाकूया। क्रिसमस निमित्ताने जर तुम्ही बघितलं तर अगदी रस्त्यांवरती कुठल्याही दुकानात अगदी छान सजावट केलेली आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल। खूप छान छान डेकोरेशन आपल्याला पाहायला मिळतात आणि अगदी हमखास आपल्याला कुठेही फिरायला जायचं म्हटलं तरी आपण हल्ली मॉल्सकडे वळतो आणि त्यासाठीच मी आलेली आहे आज ठाण्याच्या विवियाना मॉलमध्ये। आणि इथे खूप छान आणि वेगळ्या प्रकारचं डेकोरेशन केलेलं आहे। अगदी सगळीकडे लाईट आहेत, वेगवेगळे कलरफुल काय काय त्यांनी प्रॉप्स ठेवलेले आहेत, त्यामुळे खूप छान वाटतं इथे बघायला। पण तुम्ही हे जर माझ्या मागे बघत असाल तर मस्त असे बॉक्सेस सारखे लाइटिंग केलेली आहे, म्हणजे तुम्ही जवळून पाहिलं तर तुम्हाला वाटणार नाही, पण तुम्ही जरा लांब गेलात आणि लांबून जर पाहिलं तर असे वेगवेगळे कलरफुल बॉक्सेस ठेवलेत असं तुम्हाला नक्कीच ते बघून वाटेल। असे हे क्रिसमस ट्री सारखे बॉक्सेस ठेवलेले तिथे, पण तुम्ही जर इथे मागे जरी नजर टाकली तरी इथे वेगवेगळ्या प्रकारचे क्रिसमस ट्री नक्कीच आपल्याला इथे पाहायला मिळतील। इथे वरती जरी तुम्ही बघितलात तरी क्रिसमससाठी एकदम आकर्षक डेकोरेशन केलेलं आहे, म्हणजे सगळा मॉल जो आहे तो पूर्ण कलरफुल झालेला आहे। त्यामुळे नक्कीच आपण आतही जाणार आहोत आणि तिथेही काय डेकोरेशन आहे ते नक्कीच पाहणार आहोत, पण त्याआधी इथेही वेगवेगळे जे क्रिसमस ट्री आहेत त्याच्यावर एक थोडीशी नजर टाकूया। आपण इथे जरी बघितलं जवळून पाहिलं तर हा जो क्रिसमस ट्री तयार केलेला आहे हा ग्लासांपासून तयार केलेला आहे आणि अगदी वेगळं असं छान लुक दिलेला आहे। ॲक्च्युली दिसत असलं तरी हे प्लॅस्टिकचे ग्लासेस आहेत, पण आपल्याला दुरून पाहिल्यानंतर ते काचेचे असे वाटतात आणि खूप छान असं वेगळं कॉटनचं आणि ग्लासचं मस्त डेकोरेशन केलं आहे। तुम्ही या साईडला जर पाहिलं तिथे येऊन तर इथे हे जी क्रिसमस ट्री जी आहे ती पिझ्झा एक्सप्रेस या ब्रँडनी केलेली आहे आणि त्यांची जी सिग्नेचर डिश आहे डो बॉल्स त्याच्यापासनं हा जो क्रिसमस ट्री आहे तो तयार केलेला आहे। म्हणजे आपण पाहिलं तर हा ॲक्च्युली इटेबल नाही आहे, बट स्टील त्यांचे सिग्नेचर डिशपासनं त्यांनी हा क्रिसमस ट्री तयार केला। त्यामुळे आपण जे वेगवेगळ्या प्रकारचे क्रिसमस ट्री पाहतोय ते डोळ्यांना तर अट्रॅक्टिव्ह वाटतातच आहेत मॉलमध्ये एंटर केल्या, पण सेकंड थिंग याचा दुसरा एक उपयोग जो आपल्याला होऊ शकतो तो म्हणजे आपण या सगळ्या क्रिसमस ट्रीच्या जवळ जाऊन सेल्फीज नक्कीच काढू शकतो। त्यामुळे जे लोक जे रेग्युलरली डीपी वगैरे अपडेट करतात त्यांना खूप छान जागा आहे ही। आणि आपण सुरुवातीलाच हे सगळे क्रिसमस ट्री पाहिलेत, आता आपण आज जाऊन पाहूया तिथे अजून काय वेगळ्या प्रकारचं डेकोरेशन केलं आहे ते। इथे आत आल्यानंतर सुद्धा आपण बघितल्यानंतर खूप छान अशी मोठं क्रिसमस ट्री आहे इथे आणि त्याला सगळे खूप सारे गिफ्ट्स जे आहे जे डेकोरेशन इथे केलेलं आहे। आपण जर पुढे आलो तर आपल्याला इथे खूप छान असं मोठं घरासारखं काहीतरी डेकोरेशन केलेलं दिसतं, तर ते आहे सॅन्टा फॅक्टरी ॲक्च्युली। आणि त्या सॅन्टा फॅक्टरीची सुद्धा अजून एक त्यांची एक वेगळी थीम आहे, ती सुद्धा आपण जाणूनच घेणार आहोत। पण इथे जरी आपण बाहेर जर बघितलं तर इथे जो रेनडियर आहे तो मस्त असं छान हातगाडीतनं गिफ्ट्स नेतोय वगैरे, असे छान छान वेगवेगळं डेकोरेशन इथे आपल्याला नक्कीच पाहायला मिळतं आहे अगदी वेगवेगळ्या ठिकाणी। म्हणजे हा मॉल तसा बराचसा मोठा आहे आणि इथे बऱ्याच ठिकाणी तुम्हाला स्नोमॅन्स असतील किंवा वेगवेगळे क्रिसमस ट्री आहेत किंवा प्रत्येक दुकानाचं प्रत्येक ब्रँडचं असं वेगळं डेकोरेशन नक्कीच पाहायला मिळेल। त्याच्यासोबतच तुम्हाला इथे जे आहे ते वेगवेगळ्या प्रकारचे वर्कशॉप्स जे आहेत तिथे अरेंज करते दिसेल। आता थोड्या वेळापूर्वी इथे एक बेकिंग वर्कशॉप सुरू होतं, त्याच्यानंतर जर तुम्ही म्हणजे 25 डिसेंबरपर्यंत इथे कधीही आलात तर इथे कॅन्डल मेकिंगचं वर्कशॉप आहे किंवा काही वेगळं अजून काही काही मेकिंग जे असतात आपण घरामध्ये जे काही वस्तू बनवतो त्याच्या जे वर्कशॉप्स आहेत वेगवेगळे ते इथे ऑर्गनाईज केलेले असतात संध्याकाळच्या वेळेमध्ये। त्यामुळे त्याचा तुम्ही क्रिसमसच्या दरम्यान जे आहे ते नक्कीच आनंद घेऊ शकता। आणि त्याचसोबत मी तुम्हाला जसं सांगितलं ही जी विवियाना सॅन्टा फॅक्टरी जी आहे त्याच्या आतमध्ये आपण जाऊयात आणि ह्या फॅक्टरीचं नक्की रहस्य काय, म्हणजे ह्याच्या आतमध्ये आपल्याला खूप सारे गिफ्ट्स मिळतात असं मी ऐकलं आहे। त्यामुळे मी आज जाणार आहे आणि इथे नक्की ते गिफ्ट्स कसे मिळतात हे तुम्हाला सांगणार आहे। या सॅन्टा फॅक्टरीमध्ये आतमध्ये आल्यानंतर अर्थातच आपल्याला समोर दिसतो तो म्हणजे सांता क्लॉज। आणि असं ॲक्च्युली स्कीम आहे की जर तुम्ही 2000पर्यंत शॉपिंग केली तर नक्कीच तुम्हाला ते कुपन्स मिळतात। हे असे कुपन्स तुम्हाला जे आहेत ते इथे मिळतात आणि हे कुपन्स घेऊन तुम्हाला या फॅक्टरीच्या आतमध्ये यायचं आहे आणि हे कुपन्स आपण असे सांताला दिले किंवा ह्यांना दिले तर त्याच्यानंतर आपल्याला या मोजामधनं आपलं गिफ्ट कलेक्ट करायचं आहे। आता त्याच्यावरती मला 6 नंबर मिळाला आहे
आणि 6 नंबरला जे काही गिफ्ट असेल किंवा जे काही वाउचर किंवा डिस्काउंट्स असतील ते आपल्याला या 6 नंबरमध्ये जे काही लिहिलेलं असेल त्यांच्याकडे ती लिस्ट आहे त्याप्रमाणे आपल्याला मिळतं. आता मला जो 6 नंबर लागला होता त्या 6 नंबर खाली जे काही वाउचर्स असतील किंवा डिस्काउंट असतील ते नक्कीच अर्थात मी इथनं कलेक्ट करू शकते. त्याप्रमाणे मी शॉपिंगसुद्धा करू शकते. आणि या क्रिसमस निमित्ताने जर तुम्ही कुठे फिरायला जाण्याचा विचार करत असाल किंवा काहीतरी वेगळं बघण्याचा विचार करत असाल, खरेदीचा विचार करत असाल तर ठाण्यातला विवियाना मॉल नक्कीच तुमच्यासाठी खूप मस्त पर्याय ठरू शकतो. कॅमेरामॅन कृष्णा खापरेसह मी सुरदा वाघुले, ABP माझा, ठाणे.